जय जय रघुवीर समर्थ. दशक 7वा, समास 8वा. श्रवण निरूपण. समाधान प्राप्त करून देणाऱ्या परमार्थाचे साधन सांगत आहोत. ऐक, हे साधन श्रवणच आहे, ही गोष्ट निश्चितपणे जाण बाबा. श्रवणाने भक्तीकडे मन लागते, श्रवणाने वैराग्य उत्पन्न होते, श्रवणाने विषयासक्ती नाहीशी होते, श्रवणाने चित्त शुद्धी होते, श्रवणाने बुद्धी दृढ होते आणि श्रवणाने अभिमानाचा गोंधळ नाहीसा होतो, श्रवणाने निश्चय करता येतो, श्रवणाने माझे माझे म्हणण्याचा मोह जातो, श्रवणाने समाधान स्थिरावते, श्रवणाने अनुमान करणे चुकते, श्रवणाने संशयाचे निर्मूलन होते, श्रवणाने आपल्या आधीच्या गुणात बदल होतो, श्रवणाने मन ताब्यात राहते, श्रवणाने समाधान उत्पन्न होते आणि श्रवणाने अहंकाराचे बंधन तुटते, श्रवणाने मीपणा जातो, श्रवणाने आतंक अडथळे येत नाहीत, श्रवणाने सर्व आपत्ती जळून जातात, श्रवणाने कार्यसिद्धी होते, श्रवणाने समाधी लागते, श्रवणाने सर्व काही समाधानाने घडत जाते. संतांचा सहवास करीत श्रवण केले तर निरूपणातील विषय समजून आपल्याला तदाकार होता येतो. असो, श्रवणाने बोध करण्याची शक्ती वाढते, श्रवणाने बुद्धी वाढते, श्रवणामुळे विषय पाश तुटून जातात, श्रवणाने विचार जाणता येतात, श्रवणाने ज्ञान वाढते. जास्त काय सांगावे, श्रवणाने साधकाला आत्मवस्तूचे भगवंताची ओढ लागते, श्रवणामुळे कुजनाची संगत सुटते, श्रवणाने कामुक वृत्ती परत फिरते, श्रवणाने धोका गंडांतर तळतो, श्रवणाने मोह नाहीसा होतो, श्रवणाने स्फूर्ती प्रकट होते, श्रवणाने आत्मवस्तू निश्चितपणे समजते, श्रवणाने श्रेष्ठ गती प्राप्त होते, श्रवणाने शांती लाभते आणि श्रवणानेच निश्चल निवृत्ती पद प्राप्त होते. सारांश: श्रवणा इतके श्रेष्ठ दुसरे काही नाही. श्रवणामुळे सर्व काही आत्मसात होते. संसार नदीच्या प्रवाहातून सुटका घेण्याचा श्रवण एकच उपाय आहे. श्रवण हा भक्तीचा आरंभ आहे. सर्व गोष्टींना प्रप्रथम हवी असलेली महत्वाची गोष्ट श्रवणच आहे. श्रवणाने सर्व काही साध्य आहे. प्रपंचात किंवा परमार्थात श्रवणाशिवाय काही प्राप्त होऊ शकत नाही. ही गोष्ट सर्वांच्या अनुभवाची आहे. ऐकल्याशिवाय समजत नाही, ही गोष्ट लोकांना माहीतच आहे ना. म्हणून श्रवणच सर्व प्रयत्नांना मूळ कारण आहे. जे संपूर्ण आयुष्यात ऐकलेच नाही त्याबद्दल संशय येणे साहजिकच आहे. एकूण श्रवणा बरोबरी दुसरे काहीही करू शकत नाही. सर्व साधनांचे परीक्षण केले तर श्रवणाच्या तोडीचे काही नाही. एवढेच नव्हे तर श्रवण नसेल तर कार्यच घडत नाही. सूर्य उगवला नाही तर संपूर्ण अंधारच राहतो. तद्वत श्रवण नसेल तर अधोगती होते. 9 प्रकारच्या भक्ती कशा आहेत? 4 प्रकारच्या मुक्तीचे लक्षण कोणते? सहज स्थिती कशी आहे? या सर्व गोष्टी ऐकल्याशिवाय कळत नाहीत. ऐकले नाही तर षटकर्म कसे आचरावे? पुरश्चरणाची रीती कोणती? विधियुक्त उपासना कशी करावी? हे सर्व समजण्यास श्रवणाशिवाय मार्गच नाही. व्रत, दान, तप, साधन, योग, तीर्थयात्रा इत्यादी सर्व ऐकल्याशिवाय कळत नाही. त्याचप्रमाणे शरीरातील तत्वांचे ज्ञान, जगातील तत्वांचे विचार आणि बहुउपयोगी ब्रह्मज्ञान श्रवणाशिवाय समजू शकत नाही. श्रवण हे सर्वाला कुठपर्यंत आवश्यक आहे? तर जसे सर्व वनस्पतींना एकच पाणी वर्धक आहे, सर्व जीव प्राणी मात्रांना अन्न रस एकच जन्माचे कारण आहे, अथवा सर्व जीव मात्रांना एकच पृथ्वी, एकच सूर्य, एकच वायू, एकच आकाश, एकच स्थान आणि परब्रह्म हे एकच वासस्थान आहे, त्याप्रमाणे सर्वांना लागू पडणारे मुख्य साधन श्रवण आहे. जगात देश, भाषा, धर्म अनेक असले तरीही सर्वांना श्रवणाशिवाय दुसरे साधनच नाही. श्रवणामुळेच बद्ध लोकांना पश्चाताप होऊन ते मुमुक्ष होतात. मुमुक्षूच साधक होऊन नियमितपणे वागू लागतात आणि त्या
नंतर श्रवणाचे बोध ठसला की साधकच सिद्ध होतात. ही गोष्ट कोणाला माहीत नाही असे नाही, ती सर्वजण जाणतात. मूलतः घाणेरड्या स्वभावाचे लोक श्रवणाने पुण्यशील होतात असे आहे श्रवणाचे प्रत्यक्ष फल. दुष्ट बुद्धीच्या दुरात्म्यांचे पुण्यात्म्यामध्ये परिवर्तन करण्याचा श्रवणाचा अगाध महिमा सांगणे अशक्य आहे. तीर्थव्रतांची फलश्रुती सांगत असताना ते पुढे मिळते असे सांगतात, पण श्रवणाची गोष्ट तशी नाही. श्रवणाचे फल ताबडतोब प्रत्यक्ष मिळते. अनेक जुनाट रोगांना त्वरित बरे करणाऱ्या सिद्ध औषधीप्रमाणे श्रवणाचे सद्य फल आहे. ही गोष्ट अनुभवी मान्य करतात. श्रवणाचा विचार कळला तर सौभाग्याला भर येतो आणि मुख्य परमात्माचा अनुभवाला येतो. लक्षपूर्वक अर्थ ग्रहण करण्यास मनन असे म्हणतात. त्यानंतर अनुसंधानाने समाधान होते. अर्थात सांगत असलेल्या गोष्टींचा अर्थ समजला तर समाधान ओसंडून वाहते. अर्थग्रहणाने एकदम निसंशयता येते. मुख्यत्वे करून जन्माला कारण झालेला संशयच निर्मूल झाल्यामुळे परिपूर्ण समाधान आपोआप बिंबते. पण श्रवण मनन नसलेल्या ठिकाणी समाधान कोठून येणार? त्या श्रवण विमुखाने मी मुक्त आहे, मी मुक्त आहे असे म्हणणे हीच त्याच्या पायातील शृंखला होय. एकूण मुमुक्षु असो, साधक असो किंवा सिद्ध असो, श्रवण नसेल तर ते योग्य वाटत नाहीत. श्रवण मननाने मनाची स्थिती शुद्ध राहते. जेथे नित्य श्रवण नाही तेथे ते विपरीत लक्षण समजा. साधकाने तेथे क्षणभरही थांबू नये. श्रवणाचा लाभ नसलेला परमार्थ कुठला काय? श्रवण नसेल तर पूर्वी केलेले साधन इत्यादी सर्व निरर्थक होतात. म्हणून श्रवण करावे. श्रवण साधनाचे महत्त्व जाणून ते नित्य नियमाने संसार समुद्र पार पर्यंत करावे. आपण रोज तेच अन्न खातो, तेच पाणी पितो, त्याप्रमाणे श्रवण मनन तेच करावे. जे आळस करून श्रवणाकडे दुर्लक्ष करतात त्यांचे स्वहित नाश होते. आळसाची जोपासना केल्यास परमार्थाचा नाश होत असल्याने श्रवण करावे. श्रवण कसे करावे, कोणते ग्रंथ वाचावे इत्यादी विषयाबद्दल पुढील समासात सांगत आहोत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सप्तम दशके श्रवण निरूपणम नाम अष्टमः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.